शिवस्तव स्तोत्राचा अभ्यास सुरू केलेला आहे. वेद सार शिवस्तव. हो, आज श्रावणी सोमवार आहे. शंकराचं महत्व आहे. एकूणच श्रावण महिन्यामध्ये शिवाला, शंकराला आपण सन्मानाचं, आदराचं स्थान देत असतो. शिवाची भक्ती अधिक प्रमाणात करत असतो. स्तवः म्हणजे त्याची स्तुती केलेली आहे. शंकराची स्तुती केलेली आहे. शंकराचं रूप कसं आहे, शंकराच्या रूपामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी धारण केलेल्या आहेत आणि त्याचं तत्वज्ञानाचा जो संबंध आहे ते तत्वज्ञान आपल्याला वेदसाराच्या रूपाने सांगितलेलं आहे. वेदांमध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे, शिव म्हणजे देवतेची मूर्ती आपल्याला जी दिसते आणि त्या प्रत्येक मूर्तीच्या रूपामागे एक फिलॉसॉफी असते, एक तत्वज्ञान असतं. ते तत्वज्ञान म्हणजेच वेदांमधलं सार आहे आणि ते या स्तोत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आद्य शंकराचार्यजींनी केलेलं आहे. आता या चित्रामध्ये बघा आपल्याला डमरू दिसतो आहे, त्रिशूल दिसतो आहे, चंद्रकोर दिसते आहे. शंकर म्हटला की ही तिन्ही चिन्ह आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतातच. मग त्याचं रूपकात्मक स्पष्टीकरण काय काय आहे या सगळ्याचा आजच्या श्लोकामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण पहिला श्लोक जरा एकदा परत रिपीट करूयात. आता 3-4 जण नवीन आहेत तर मी सांगते, माझ्या मागून आपण श्लोकांची संख्या घेऊयात. म्हणजे एक रिव्हिजन होईल, नवीन जणांना आपल्या शिकायला मिळेल आणि मग थोडी रिव्हिजन करून आपण पुढे जाऊयात. पहिला श्लोक घेऊयात आपण. पशूनां पतिं पापनाशं परेशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं गजेन्द्रस्य जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं पुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिं महादेवमेकं. ओके, छान येतंय. आपण आता दुसऱ्या श्लोकाकडे जाऊयात. दुसरा श्लोक आहे. महेशं सुरेशं सुरारार्तिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषं विरूपाक्षमिन्वर्कवह्नि त्रिनेत्रम् सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम् उत्तमं. तृतीयः श्लोकः. स्क्रीनवरती येऊ देऊ म्हणजे सगळ्यांच्या समोर स्क्रिप्ट राहतं आपल्याला. गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गिरीशं गणेशं गले नीलवर्णं. या श्लोकात आहे ना आपल्याला गिरीशम गणेशम असं नाही म्हणायचंय, तिथे पुढे ग आलेला असतो. तर ग आल्यामुळे तिथे आपल्याला वाङ्मयाचा ड चा उच्चार करायचा. गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गिरीशं गणेशं गले नीलवर्णं. गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपं. भवं भास्वरं भस्मनाभूषिताङ्गं भास्वरं भस्मनाभूषिताङ्गं.
भवम असंच पाहिजे, तिथे अनुस्वार प्रिंटिंग मध्ये द्यायचा राहून गेलेला आहे. भवम भास्वरम भस्मनाभूषितांगम भवं भास्वरं भवं भास्वरं भस्मनाभूषितांगम् भवानी कलत्रं भजे पञ्चवक्त्रम् भवानी कलत्रं भजे पञ्चवक्त्रम् छान, उत्तम प्रयत्न आहे. चौथा श्लोक घेऊयात आता आपण. हा नवीन आहे आपल्यासाठी. आणि पेन देऊन दे मला एक. शिवाकांत शंभो शशांकार्धमौले शिवाकांत शंभो शशांकार्धमौले शिवाकांत शंभो शशांकार्धमौले शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशांशुलिञ्जटाजूटधारिन् 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 महेशान नाहीये का ते न आहे ना, महेशान. हलंत आहे का? महेशान. हो, हलंत आहे. महेशांशुलिञ्जटाजूटधारिन् महेशांशुलिञ्जटाजूटधारिन् त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप. आपण आता सगळे मिळून एकत्र म्हणूयात चौथा श्लोक फक्त. शिवाकांत शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशांशुलिञ्जटाजूटधारिन् त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप. भक्तीने ओतप्रोत भरलेला असा हा श्लोक आहे. प्रसीद प्रसीद प्रभो पूर्ण रूपम. परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे, अतिशय आर्त अशा स्वरूपामध्ये आळवणी केलेली आहे की भगवंता माझ्यावरती तू प्रसन्न हो. आपण एक एक शब्दाचा आधी अर्थ बघून घेऊयात आणि मग पुढे स्पष्टीकरणाकडे जाऊयात. आता या श्लोकामध्ये आज श्रावणी सोमवार आहे. आपण सर्वांनी सकाळी उठून शिवाची पूजा केलेली आहे. स्क्रीन वरती चुकून कोणाकडे काहीतरी लिहिलं जाते बघा, प्लीज रिमूव्ह इट. चुकून काहीतरी झालं असेल ते. आदिती हे रिमूव्ह कसं करायचं बघा. येते इथे येते ना ते वरती रिमूव्ह करायचं फॉरवर्ड. चुकून झालं असेल कोणाकडून तरी, हरकत नाही, ठीक आहे. वेदसार शिवस्तव. श्रावणी सोमवार आहे. शंकराची उपासना आपण आज केलेली आहे. सोमवाराचा उपवास पण आपण केलेला आहे. परत लिहिलं जाते दिसत नाहीये काही. कोणत्या तरी आजींसोबत लहान नातू दिसतोय आपला. आता दिसत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला शिवाचं रूप समोर उभं केलेलं आहे. शिवाकांत शंभो
शशांकार्धमौले महेशान शूलिन जटाजूटधारीन जगद्व्यापक विश्वरूप प्रभो आणि पूर्णरूप असे सगळे विशेषण इथे वापरलेले आहेत. हे परत लिहिताय कोणीतरी, काहीच दिसत नाही. प्लीज कोण करता आहे ते थोडं लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये ही सगळी एक एक विशेषण भगवंतांसाठी वापरलेली आहेत, ज्या विशेषणांमधून आपल्याला भगवंताचं केले भेटत. हे असं काय होत आहे? त्याच्यामध्ये ऑप्शन असतो, त्या ऑप्शन वर क्लिक कर. कोणत्या? चॅट मध्ये जा. कुठे? चॅट मध्ये त्याच्यात ऑप्शन असतं ना काहीतरी. त्याच्यात बघ तिसरा ऑप्शन आहे. एक मिनिट, डिसेबल. शेअर स्टॉप करावं लागेल मग. नाही शेअर स्टॉप आता आलं होतं नाही ते इथे साईडला जे आलं होतं ना ते. साईडला चॅट बॉक्स येतो, चॅट हो येतं बघ. आलं. हा, तर त्या चॅट मध्ये काय कर. हॅलो शो नेम्स ऑफ एनिमेटर. हॅलो क्षमा, गौरी हा, बोल. बोलतोय, येतोय? हो येतोय. ओके. हा, तर चॅट बॉक्स मध्ये डिसेबल अनोटेशन्स आहे बघ, हो पार्टिसिपेंट. डिसेबल पार्टिशन अनोटेशन बरोबर. ओके त्याच्यावर क्लिक कर. चालेल. आता फक्त एवढं करून टाक. आता एवढं क्लीन करून टाक. हो आणि म्हणजे आता इथून पुढे चुकून कोणाकडून होत असेल तर ते होणार नाही. आपल्याला दिसणार नाही. हा ओके थँक्यू. ओके. शिवाचं वर्णन आपल्याला या श्लोकामध्ये केलेलं आहे. तर एक एक विशेषण आपल्याला त्याच्यामध्ये लावलेली आहेत, की ज्या विशेषणांमधून शिवाचं रूप सगुण साकार रूपात आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. त्याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे. हे पार्वती वल्लभ शिवाकांत म्हणजे पार्वतीचे पती, महादेव चंद्रशेखर, हे महेश्वर, हे त्रिशूलीन, हे जटाजूटधारीन, हे विश्वरूप, एकमात्र तूच जगात व्यापलेला आहेस. हे पूर्ण रूप प्रभो प्रसन्न हो. प्रभूला प्रसन्न होण्यासाठी व्याकुळतेने आर्ततेने साद घातलेली आहे. आणि ही साद कोणी घातलेली आहे तर शंकराचार्यांनी घातलेली आहे. आणि कोणत्या अवस्थेत घातलेली आहे तर ज्ञानाच्या उच्चावस्थेत गेल्यावर सविकल्प समाधीकडून निर्विकल्प समाधीकडे जाण्याच्या अवस्थेत जो भक्त आहे, जो साधक आहे, त्या साधकाने प्रभूला ही हाक मारलेली आहे. सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी काय प्रकार असतात हे जर आपण परत एकदा रिवाइज करूयात. भक्त आणि भगवंत असे दोन घटक असतात. सविकल्प समाधीमध्ये भगवंताचं जे साकार सगुण रूप असतं, म्हणजे भगवंत दिसतो कसा आहे, त्याने कोणते वस्त्र धारण केलेले आहेत, त्याने कोणती आभूषणं धारण केलेली आहेत, त्याने कोणती शस्त्रास्त्र धारण केलेली आहेत, या त्याच्या सगळ्या आकर्षक रूपाकडे भक्त आकर्षित होतात. भक्ताचा भगवंताकडे प्रवास जो असतो तो सविकल्प समाधीचा असतो. पण जसं भगवंताकडे हे सगळे गुण आहेत तसेच ते गुण जेव्हा भक्तामध्ये पण येतात तेव्हा भगवंत भक्तांच्या गुणाकडे आकर्षित होतो, भगवंत भक्ताच्या त्या जीवनाकडे आकर्षित होतो, तेव्हा त्या प्रवासाला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. आणि कालांतराने भक्त आणि भगवंत हे दोन घटक स्वतंत्र न राहता दोन्ही घटक एकमेकांमध्ये एकरूप होतात, एकत्व प्राप्त होतो आणि एकच गुण एकच तत्व असं प्राप्त होतं, ज्याला अद्वैत तत्व असं आद्य शंकराचार्यजींनी म्हटलेलं आहे. आणि ते एकत्व जेव्हा येतं तेव्हा व्यक्ती मनुष्य हा निर्विकल्प समाधी प्रत गेलेला असतो, म्हणजे भगवंता प्रत पोचलेला असतो आणि भगवंतही त्याच्याकडे येतो. पण भगवंताने आपल्याला निर्माण केलेलं आहे, आपलं जीवनही भगवंत चालवतो आहे,
त्या मी सुद्धा भगवंताला थँक्यू म्हणण्यासाठी, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी कृती केली पाहिजे. मग त्याच्या पर्यंत जर मला पोचायचं असेल, मोक्षाकडे वाटचाल करायची असेल, तर काही गुण मला माझ्यामध्ये आणावे लागतात. आणि ते साधकाचे गुण कोणते कोणते आहेत, त्या गुणांचं वर्णन आपल्याला या स्तोत्रामधून पूजनीय आद्य शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं या स्तोत्राचं वैशिष्ट्य काय आहे, की ही जी विशेषणं त्यांनी लावलेली आहेत, त्यातलं प्रत्येक विशेषण हे भगवंतासाठी जसं लागू होतं, तसं साधकासाठी, भक्तासाठी पण लागू होतो. म्हणजे एकच शब्द दोघांसाठी लागू होतो. ही त्यांची शब्द प्रतिभा आपल्याला याच्यातून दिसून येते. आणि प्रत्येक शब्दाचा तोलून मोलून उपयोग केलेला आहे. शब्द सौंदर्य त्याच्यामध्ये आहे. सहज भाव प्रकट होणारे ते शब्द आहेत. चालही सोपी आणि सहज आहे. आणि शब्दांची मांडणी अशी आहे की स्तोत्र जेव्हा आपण म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा त्या शंकराचं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तो भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे भक्ती रसाचा अर्णव फाळून येणं हे जे आपण म्हणतो, ते शब्दशः आपल्याला अनुभवता येतं. आणि तो अनुभव घेता येणं, ती अनुभूती घेता येणं म्हणजेच सविकल्प समाधीकडून निर्विकल्प समाधीकडे जाण्याचा प्रवासाला सुरुवात करणं, हे आपल्याला वेदसार शिवस्तव स्तोत्रातून सांगितलेलं आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलेलं होतं की शंकर आणि पार्वती सोबत आहेत. त्याच्यात आपल्याला भवानी असा शब्द वापरलेला होता. भवानी कलत्रम भजे पंचवक्त्रम. त्याच्याने कलत्र म्हणजे पत्नी असा अर्थ दिलाय. भगवंत एकटे नाहीये, तर भगवंतासोबत त्यांची पत्नी म्हणजे भवानी पार्वती माता आहे. पार्वती माता ही आदिशक्तीचं रूप आहे. आदिशक्ती आणि भगवान शंकर ही दोन तत्व जेव्हा एकत्र आलेले आहे, तेव्हा सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं चालवणं, तिचं संगोपन, त्याचा निलय हे सगळं होत असतं. हे दोन तत्व असतातच. पण ती दोन तत्व जेव्हा एकमेकात एकरूप होतात, त्यावेळेस अद्वैतवाद निर्माण होतो. म्हणजे एक तत्व आहे, एकातून दोन तत्व निर्माण झाली, दोनातून पंचभूतात्मक सृष्टी निर्माण झाली आणि पंचभूतांमधून एकादश तत्वात्मक आणखीन काही घटक निर्माण झाले. 11 घटकांपासून आणखीन 17 घटक निर्माण झाले. असं करता करता सृष्टीचा विस्तार होत गेला. पण पुन्हा जेव्हा आपण सृष्टीच्या अंतिम टोकाकडे बघायला जातो, त्यावेळेस परत एकच तत्व आहे की ज्या तत्वापासून सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि ते तत्व म्हणजे भगवंत शिव हे तत्व आपल्याला सांगितलेलं आहे. परब्रह्म हे तत्व आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्या परब्रह्माची जेव्हा आपल्याला प्राप्ती करायची असते, तेव्हा एकट्या परब्रह्माला प्रार्थना करून उपयोगाची नाही, तर तेव्हा त्यांच्या समवेत त्यांची पत्नी, त्यांची अर्धांगिनी असली पाहिजे. म्हणून अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये आपण भगवान शंकरांची उपासना करत असतो. भक्त जेव्हा त्याची मागणी घेऊन जातो, त्याची प्रार्थना घेऊन जातो, त्यावेळेस पार्वती भक्ताच्या वतीने भगवान शिवांकडे आपली वकिली करत असते. बघा ना हो, त्याने एवढी कठोर तपश्चर्या केलेली आहे, पूर्ण करून टाका त्याची एवढी मागणी. तसं पती पत्नी असतात आणि मुलाला काहीतरी हवं असतं, तर मुलगा आधी आईला सांगतो, आई तूच सांग ना ग बाबांना. तसं हे भक्ताचं मागणी आईकडे, जगत जननीकडे आपण ती मागणी केली की ती मागणी लवकर पूर्ण होते. म्हणून शिवाचं रूप हे एकटा शिव नाही आहे, तर आदि मातेसोबत, आदिशक्ती सोबत, जगत जननी सोबत आहे. म्हणून पुढच्या श्लोकाची सुरुवात करताना 3ऱ्या श्लोकाच्या शेवटीला भवानी कलत्र असा शब्द वापरलेला आहे. त्या भवानी प्रथम आलेली आहे. आणि 4थ्या श्लोकाच्या सुरुवातीला शिवाकांत असा आलेला आहे. कांत म्हणजे पती आणि कलत्र म्हणजे पत्नी. शिव ज्याचा पती आहे असा तो. म्हणजे हे विशेषण पार्वतीसाठी पण लागू होतं आणि ज्या भक्तांचा आराध्य दैवत शिव आहे अशा शिवभक्तांसाठी पण लागू होत असतं. मग ज्याच्या भक्तीने कल्याण होतो तो, ज्याची भक्ती केली की आपल्या आयुष्याचं, आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे, असा तो शिवाकांत. मग भक्ती करायची आहे
भक्ती करायची म्हणजे काय? म्हणजे व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, काही वैकल्य म्हणजे काही नियम आपल्या स्वतःला घालून घ्यायचे आहेत, काही विशिष्ट कृती, यम नियम आपण जे म्हणत असतो, तो नियम केला की चातुर्मासापर्यंत मी अमुक अमुक नियमाचं पालन करेल. जसं आपण म्हणतो की चातुर्मासामध्ये कांदा लसूण खायचा नाही, पण शक्य नाही होत आपल्याला, मग आपण त्याच्यातून शॉर्टकट काढतो. 4 महिने काही सांभाळता येत नाहीये, मग फक्त श्रावण महिना तरी पाळूयात. पण श्रावण महिना एवढा 30 दिवसांचा महिना, ते 30 दिवस पण आपल्या जिभेला रुची नसते, मग कांदा लसूण शिवाय टेस्ट येत नाही. मग काय करायचं? मग श्रावणी सोमवारचा उपवास आहे ना, मग सोमवारी फक्त कांदा लसूण खायचा नाही, बाकीचे दिवस खाल्ला तरी चालतं. ही आपली भक्ती करण्याची पद्धत. म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती आपण भक्ती करत असतो. तुमची श्रद्धा किती आहे त्याच्यावरती, तुमचा विश्वास किती आहे, आणि मग ती गोष्ट माझ्या आरोग्यासाठी उपयोगी आहे का, स्वास्थ्यासाठी उपयोग आहे का, कल्याणासाठी उपयोगाची आहे का, का मला अलौकिक सुख प्राप्ती करण्यासाठी उपयोगाचं आहे, म्हणजे माझा त्याच्या मागे फायदावादी दृष्टिकोन आहे का माझा आध्यात्मिक विकास मला साधायचा आहे, हे इथे आपल्याला बघायचं आहे. भक्ती हा नैसर्गिक गुण आहे, सहज प्रेरणा आहे. कोणतीही चांगली सुंदर अशी गोष्ट आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला त्याच्याविषयी ओढ वाटायला लागते, त्याच्याविषयी आकर्षण वाटायला लागतं. कोणत्याही मंदिरात आपण गेलो, मग शिवाचं मंदिर असेल, रामाचं मंदिर असेल, गणेशाचं मंदिर असेल, कोणत्याही मंदिरात गेलो की त्या मंदिरातली मूर्ती अतिशय सुंदर सुबक घडवलेली असते, त्याच्यावरती पुष्पांची सजावट आकर्षक केलेली असते, मंदिराची बांधणी आकर्षक केलेली असते. त्या क्षणी आपल्याला काय वाटतं? काय सुंदर अप्रतिम मूर्ती आहे. मग त्यावेळेस आपला भाव त्या गणेशाच्या मूर्तीवरती प्रतीत केलेला असतो. जसं आता गणेशोत्सव जवळ येतो आहे, आपण गणेशाची मूर्ती जेव्हा खरेदी करायला जातो, त्या गणेश मूर्तीच्या दुकानामध्ये खूप साऱ्या मूर्त्या रचून ठेवलेल्या असतात. प्रत्येक मूर्ती जेव्हा आपण बघतो, एक मूर्ती बघून आणखीन पुढे जातो, आणखीन पुढे जातो, तेव्हा पहिल्यापेक्षा दुसरी मूर्ती ही जास्त सुबक आहे, जास्त सुंदर आहे, असंच आपल्याला वाटतं. म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये, प्रत्येक देवदेवतांमध्ये आकर्षित करण्याची शक्ती आहे. म्हणजेच काय? तर भक्ती हा नैसर्गिक गुण आहे. काही झाडं बघा, काही फुलं बघा, त्यांच्याकडे बघितलं की आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो, त्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतात, मग त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. मग देवाच्या प्रती, देवाच्या मूर्तीप्रती आपण भक्ती करायची आहे. मग ही भक्ती आपण कशासाठी करतो? तर मला काहीतरी हवं आहे म्हणून. मी उपवास का करायचे? तर अमुक अमुक गोष्ट, मला 10वीत चांगले मार्क मिळाले पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मी 16 सोमवार करेल. हे जी आपली कंडिशनल भक्ती असते, काहीतरी अट घालायची आपली आणि मग देवाची भक्ती करायला सुरुवात करायची. ही भक्ती आपल्याला तात्कालिक सुख देते, पण निरपेक्ष सुख मिळत नाही. मग तुम्ही जेव्हा निरपेक्ष शिवाची भक्ती कराल तेव्हाच तुमचं कल्याण होईल. विशिष्ट मागणी घेऊन जेव्हा आपण भगवंताकडे जातो, त्या भगवंत ती मागणी पूर्ण करतोच, पण आपली भक्ती त्या मागणी पुरतच मर्यादित असते. मग त्याच्यातून तुम्हाला तुमचं कल्याण साधलं जात नाही, ही मागणी फक्त पूर्ण होते, म्हणजे लिमिटेड स्टॉक असा भाग तिथे आपल्याला दिलेला असतो. तुम्ही मागणी केली आहे, तपश्चर्या केली आहे, योग्य पद्धतीने तपश्चर्या पूर्ण झाली, तुम्हाला त्याचं बक्षीस मिळणार आहे, तुमची मागणी पूर्ण होणार आहे, पण तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे असं नाही. मग ते कल्याण तुमचं कधी होईल? तर शिवाची निरपेक्ष भक्ती केली तेव्हाच तुमचं कल्याण होईल. आणि अशी जर शिवाची निरपेक्ष भक्ती करतो त्याचं कल्याण होतं, त्याला शिवाकांत म्हटलेलं आहे. अशा भक्तांचं शिवाकांत असं त्यांना म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण आपल्याला वापरलेलं आहे शशांकार्ध मौले. शशांक म्हणजे चंद्र, चंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी असं आपण म्हणतो. कैलास याचं आपण बघितलेलं होतं. आता चंद्रमौळी हे विशेषण तिथे आपल्याला सांगितलेलं आहे. चंद्र हा गोल चंद्र नाहीये शंकराच्या डोक्यावरती, तर अर्धचंद्र आहे, चंद्राची कोर आहे. मग पूर्ण चंद्र का धारण केलेला नाही भगवानांनी? अर्धचंद्र का धारण केलेला आहे? तर बघा, जे
उच्च स्तरापर्यंत पोहोचलेले भक्त आहेत. जसं आदि शंकराचार्य आहेत, पतंजली ऋषी आहेत, याज्ञवल्क ऋषी आहेत. यांचं जीवन हे लोकांच्या कल्याणासाठी होतं, भगवंताचं कार्य करण्यासाठी जीवन होतं. त्यांचं जीवन पूर्णत्वाला पोचलेलं आहे. हे लोक पूर्ण चंद्रासारखे गोल आहेत. तरीही आद्य शंकराचार्यांनी आपल्यासारख्या सामान्य भक्तांसाठी ही मागणी केलेली आहे की शंकराचार्य काय सांगतात की तू फक्त काम करायला सुरुवात कर, म्हणजे तू भक्ती करायला सुरुवात कर. असलेल्या विषयांकडे तुझ्या इंद्रियांची बघण्याची दृष्टी बदलव. तसं आपण मागच्या वेळेस बघितलेलं होतं की गुलाबाचं फूल आहे, त्याच्याकडे बघण्याची कौमारम यौवनम जरा, प्रत्येक अवस्थेत आपली दृष्टी बदलत जाते. तसंच इंद्रियांची विषयांकडे बघण्याची दृष्टी आपण बदलली की आपल्यामध्ये भक्तिभाव निर्माण व्हायला लागतो. फूल आहे ते एखाद्या म्हणजे ते पत्नीच्या केसात माळायचं की देवाला समर्पित करायचं, फूल एकच असतं, डोळे तेच आहेत, पण तुमचा भाव तिथे बदलला की तिथे भक्तीचा प्रवेश होत असतो. मग ही दृष्टी जेव्हा आपण बदलतो तेव्हा आपल्याला अर्धचंद्र असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे तू फक्त सुरुवात कर, पूर्णत्वाला तू गेलेला नाहीयेस. पूर्णत्वाला पोचायला तुला आणखीन किती जन्म घ्यावे लागतील हे पण आपल्याला माहिती नाहीये. पण तू जेव्हा सुरुवात करशील, तुम्ही कामाला सुरुवात करा, तुमची दृष्टी बदला, इंद्रियांची विकारांकडे बघण्याची, विषयांकडे बघण्याची दृष्टी आपण बदलली की भगवंत आपल्याला डोक्यावरती घेईल. म्हणून बीजेचा चंद्र आपल्याला दिलेला आहे. बीजेचा चंद्र आपल्याकडे खूप महत्वाचा असतो. बरेच जण आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत बघा, आपण 81 वर्ष पूर्ण झाले की सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा साजरा करतो. ते सहस्त्र चंद्र कुठले बघितलेले असतात तर बीजेचा चंद्र. हा बीजेचा चंद्र आपल्याला काय सांगतो की तू काम करत जा, काम करत राहिला की तो हळूहळू हळूहळू मोठा होत जाशील आणि पौर्णिमेपर्यंत तू पूर्ण होणार आहेस. पण तू कामाला सुरुवातच केली नाहीस तर तो मोठा कसा होशील? शून्यातून पूर्णत्वाकडे घेऊन जाणारा हा आपला बीजेचा चंद्र असतो. आणि म्हणून शंकरांनी आपल्याला आपल्या डोक्यावरती चंद्रकोर धारण केलेली आहे आणि भक्तांना आश्वासन दिले आहे, काम करत जा, हाक मारत जा, मदत तयार आहे. कुठलीही अडचण आली तर मी तिथे आहेच, पण तू सुरुवात कर, तुझी दृष्टी बदलून टाक. हे आश्वासन आपल्याला चंद्रकोरीच्या माध्यमातून दिले आहे. दुसरा अर्थ त्याच्यातून काय आहे की जे हे झाली आपली सविकल्प समाधी. म्हणजे सामान्य भक्तांसाठी काय सांगितलं शंकराचार्यजींनी की तुमची दृष्टी बदला आणि देवाच्या कामाला तुम्ही सुरुवात करा. कदाचित अडचणी येतील पण त्या अडचणी सोडवण्यासाठी मी तुला सामर्थ्य देणार आहे. पण जेव्हा सविकल्प समाधीकडून निर्विकल्प समाधीकडे प्रवास चालू असतो तेव्हा मी प्रभू शिवाय अर्धा आहे हे ज्यावेळेस त्या भक्ताला कळतं की प्रभू शिवाय माझं अस्तित्वच अपूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम, तू मोठा पूर्ण आहेस तर मी छोटा पूर्ण आहेस, तुझ्यामध्ये मी सामावलेला आहे. तसा एक मोठा गोल असतो आणि एक छोटा गोल असतो. मोठा गोल म्हणजे भगवंत आहे आणि छोटा गोल म्हणजे भक्त आहे. तो भक्त मोठ्या गोलामध्ये अगदी परफेक्ट असा बसतो. म्हणजेच काय तर मी प्रभू शिवाय अर्धा आहे, मी प्रभू शिवाय अपूर्ण आहे हे जेव्हा त्या भक्ताला समजतं त्यावेळेस भगवान त्याला डोक्यावरती धारण करतो. चंद्रकोर ही प्रतिकात्मक आहे. चंद्र हा शीतलतेचा, सौजन्याचा असा प्रतीक आहे. तर भक्ताचा प्रवास कसा असावा तर तू सुरुवात कर, चांगलं काम कर, त्याच्यात जे काही अडचण येतील त्या मी तुला सोडवायला मदत करशील, पण तू तुझी दृष्टी बदल. सृष्टीकडे बघण्याचा तुझा जो भोगवादी दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन भाववादी बनवायला सुरुवात कर. भोगाकडून भावाकडे जेव्हा वाटचाल होते तेव्हा आपण मोक्षाकडे या निर्विकल्प समाधीकडे वाटचाल करायला सुरुवात करत असतो. पुढे आपल्याला सांगितलंय महेशान. जे भगवंताजवळ गेलेले आहेत त्यांना काही करायचं बाकी राहत नाही, ते महेशान आहेत. महान ईश हो, महान असे लोक आहेत
की जे भगवंत आणि ते असे एकरूप झालेले आहेत. पण तरीही ते पृथ्वीवरती जन्म घेतात. कोणासाठी जन्म घेतात? तर त्यांच्याकडून भगवत कार्य करून घ्यायचं असतं. त्यांच्या स्वतःसाठी काहीही शिल्लक राहिलेलं नसतं. पण लोकांना भगवंताची भक्ती समजावून सांगायची आहे. त्याच्याकरता कोणीतरी पृथ्वी तलावरती जन्म घ्यायला पाहिजे. असे हे जे लोक असतात, जे स्वतःसाठी नाही भगवंतासाठी काम करण्यासाठी म्हणूनच जन्म घेतात. मग अशा लोकांमध्ये आपल्याला याज्ञवल्क्य दिसतात, शंकराचार्य दिसतात, दधीची ऋषी आहेत आणि तुकाराम महाराज. सगळेच संतांची उदाहरणं आपल्याला घेता येईल. एक एक ऋषी, एक एक संत फक्त भगवंताच्या इच्छेसाठी, भगवंताचं काम करण्यासाठी या पृथ्वी तलावरती त्यांनी जन्म घेतलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांना वैकुंठात जेव्हा ते गेले, तर ते सदेह वैकुंठात गेलेले आहेत आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी विमान आलेलं होतं अशी आख्यायिकाही आपण ऐकतो. आणि त्यावेळेस त्यांनी अभंग गायलेला आहे. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. मी आता आमच्या गावी गेलो म्हणजे वैकुंठात गेलो की परत जन्म मिळणार नाही. कदाचित भगवंताची इच्छा असेल, तुम्ही अजून भगवंताचं काम करायचं असेल, मला पुढचा जन्म मिळेल पण. मग त्या जन्मात मी परत भगवंताचंच काम करेल. मग असे हे जे महान लोक असतात ते महेशान असं त्यांना संबोधन वापरलेलं आहे. आणि महेश म्हणजे शंकर असं आपल्याला माहितीच आहे. आता पुढे वापरलेलं आहे शूलिन. त्रिशूळ ज्याच्या हातात आहे असा तो. शंकर म्हटला की नंदी आणि त्रिशूळ हे दोन समोर असतात. नंदी विषयी आपण विचार केलेला आहे. आता आपल्याला त्रिशूळ शब्दाविषयी विचार करायचा आहे. त्रिशूळ आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. एक लांब दांडी असते लोखंडाची आणि त्याला वरती 3 टोकं असतात. 3 टोकं असतात म्हणून त्याला त्रिशूळ असं म्हटलेलं आहे. दुसरा आपल्याकडे एक वाक्प्रचार म्हटला जातो बघा, पोटात शूळ उठला. पोटात शूळ उठला म्हणजे काय? तर पोटामध्ये वेदना निर्माण झाली, दुःख निर्माण झालं, पीडा निर्माण झाली. म्हणून शूळ शब्दाचा अर्थ व्यथा असाही होतो. मग कोणकोणत्या व्यथा असतात मनुष्य जन्मात आल्यानंतर? तर अधिभौतिक व्यथा आहेत, अधिदैविक व्यथा आहेत आणि आध्यात्मिक व्यथा आहेत. हे सुखांचे पण हेच प्रकार आहेत, कर्माचे पण हेच प्रकार आहेत. अधिभौतिक कर्म म्हणजे आपण जे दैनंदिन कर्म करत असतो, नियत कर्म असतात. म्हणजे सकाळी उठायचं, ब्रश करायचा, चहा प्यायचा, स्वयंपाक करायचा, डबे करायचे आणि परत मग भाजी काय करून रात्री स्वयंपाक काय करू, हे ज्या सगळ्या प्रश्नांभोवती आपण महिला सगळ्या एकत्रित झालेलो असतो. ही जी सगळी आपली नियत कर्म असतात, रोज आपल्या ती कर्म करायची आहेत. त्या कर्मांमध्येच सार्थकता आहे असं जेव्हा आपण मानत असतो त्या ती अधिभौतिक कर्म. म्हणजे काय? मला शिकायचं आहे, मला डिग्री घ्यायची आहे, डिग्री घेऊन मला मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे. ह्या ज्या सगळ्या आपल्या भव असतो, आपल्या इच्छा असतात, हे सगळं अधिभौतिक सुखामध्ये येत असतं. आणि ती अधिभौतिक सुख जेव्हा आपल्याला मिळत नाही, आता 2 प्रकाराने आपल्याला इथे बघता येईल. ही सुख का मिळत नाही? तर कुठेतरी आपलं प्रयत्न कमी पडतात आणि कधीतरी आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही. तुमचा प्रयत्न आणि तुमचे नशीब दोन्हीही जेव्हा आपल्याला साथ देतं तेव्हा आपण अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक कर्मातून पुढे जाऊ शकत असतो. मग अधिभौतिक मध्ये दैनंदिन जीवन जगण्यासाठी जी कर्म आवश्यक असतात त्याच्यामध्ये काही अडचणी येतात. मग त्या अडचणी दूर करण्याचं काम, ती व्यथा दूर करण्याचं काम हा त्रिशूळाचं एक टोक करत असतो. मग तू काम कर, प्रयत्न कर, अडचणी आल्या तर मी त्या सॉल्व्ह करायला समर्थ आहे, मी तुला मदत करणारच आहे, तू सुरुवात कर, हे भगवंत आपल्याला सांगतो. तू जर काहीच केलं नाही तर मी पण काहीच करणार नाही. 2 कदम तुम भी चलो, 2 पायऱ्या तू चल, 2 पावलं मी पण चालतो. तेव्हाच आपल्याला या व्यथा आपल्या जीवनातून दूर होणार आहे. अधिदैविक म्हणजे काय?
अधिभौतिक कर्म करणारे असतात की अधिभौतिक व्यथा ज्यांना असतात त्यांचा बहुतेकदा मी आहे, मी समर्थ आहे, माझं मी करून घेईन असं थिंकिंग असतं, अशी विचारसरणी असते. आणि अधिदैविक विचारसरणीमध्ये काय होतं की अमुक अमुक सुख मला हवं आहे तर मी देवाचं काम करेन, म्हणजे मी यज्ञ करेन. पण कशासाठी यज्ञ करेन? मला चांगली नोकरी लागावी म्हणून, माझ्या आयुष्यातली ही व्यथा संपावी म्हणून मी अमुक अमुक देवाचं काम करेन. म्हणजे कंडिशनल भक्ती तिथे झाली. म्हणजे मला अमुक अमुक हवं आहे म्हणून मी देवाकडे जाईन, देवाचं काम करेन. ही अधिदैविक म्हणजे ही मधली अवस्था असते. मला सुख पण मिळवायचं आहे आणि मला देवाची उपासना पण करायची आहे, याला म्हणायचं अधिभौतिक व्यथा. मग त्याच्यातही बऱ्याचशा अडचणी येतच असतात. आणि आध्यात्मिक म्हणजे फक्त देवाची उपासना करायची, भक्तिभाव आपल्यामध्ये पूर्णत्वाने ओतप्रोत भरलेला असला पाहिजे. पण संत लोक असे असतात, पण मग त्यांच्याही जीवनामध्ये व्यथा निर्माण झालेल्याच आहेत. ज्ञानेश्वरांचं जीवन बघा, कितीतरी त्रास त्यांना त्या काळामध्ये भोगावा लागलेला आहे. अनेक संत महात्मे ऋषी जे आहेत, कोणत्याही महान लोकांचं जीवन सरळ असं नाहीये. त्यांच्याही जीवनामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत, समस्या निर्माण झालेल्या आहेत. मग ह्या ज्या व्यथा निर्माण झालेल्या आहेत त्या व्यथा दूर करण्याचं काम त्रिशूलाच्या माध्यमातून शंकर करत असतात. त्रिशूल हे साधन आहे, त्रिशूल हे हत्यार आहे. कशाचं हत्यार आहे? तर व्यक्तीच्या मनातले दोष, व्यक्तीच्या बुद्धीतले दोष आणि व्यक्तीच्या वर्तनातले दोष, हे जे 3 दोष त्याच्यामध्ये असतात, ते 3 दोष त्रिशूलाच्या रूपाने, त्रिशूलाच्या मदतीने ते दूर करून टाकत असतात. दोषांचं हरण करण्यासाठी भगवंतांनी त्रिशूळ धारण केलेला आहे, म्हणून त्याला शूलीन असं म्हटलेलं आहे. अडचणी या जीवनामध्ये येणार, किंबहुना संघर्ष जर आपल्या जीवनात नसेल तर आपण कार्य करायला प्रवृत्तच होणार नाही, आपण काहीच करणार नाही, आपल्याला सगळं सहज साध्य झालं तर. म्हणून प्रयत्न करावे, नशिबाची साथ आपल्याला मिळणार आहे. आणि काही अडचणी निर्माण झाल्या तर त्रिशूल या साधनाच्या मदतीने आपल्या व्यथा दूर करण्यासाठी, आपलं दुःख दूर करण्यासाठी, आपल्यातले दोष दूर करण्यासाठी भगवंत मदतीला धावून येणारच आहे. म्हणून शूलीन असं त्यांना म्हटलेलं आहे. शूलीन शब्द त्रिशूल हा त्याच्यासाठी त्यांनी धारण केलेला आहे. सगळे त्रि मध्ये आहे बघा, 3 गुण आहेत, त्रिदोष आहेत, 3 कर्मांचे प्रकार आहेत, सत्व रज तम, ज्याच्या भोवतीच हे सगळे विचारधारा आपल्याला फिरलेली दिसते. आणि मग त्याच्यामध्ये हे गुण तुम्ही जेव्हा आत्मसात करतात, तमो गुणाकडून रजो गुणाकडे जायचंय, रजो गुणाकडून तुम्हाला सत्व गुणाकडे प्रवास करायचा आहे. आणि तुम्ही पूर्ण सत्वगुणी झाला तरीही तुमच्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतच असतात, तेव्हा त्या साधकाच्या अडचणी, त्या भक्ताच्या अडचणी सोडवण्यासाठी भगवंत माझ्या मदतीला येणारच आहे. सुषमा, 1 मिनिट, कोणीतरी ना घोरतय, त्यांना प्लीज आवाज बंद करायला सांग त्यांचा. ओके, ऐकता ऐकता झोप लागली असेल. ठीक आहे चालतंय. ओके, पुढचं विशेषण त्यांनी वापरलेलं आहे, जटाजूट धारीन. शंकरांच्या डोक्यावरती जटाजूट म्हणजे जटा सांभार आहे. शंकरांच्या जटा, शंकरांनी जटा आपटल्या आणि त्याच्यातून गंगा प्रकट झालेली आहे, हे सगळं आपल्याला माहितीये. पण मुळात एवढा जटाजूट सांभार कशासाठी? एक सोपंसं उदाहरण सांगते बघा. आपल्याला आता लॉकडाऊन पिरियड मध्ये सगळे केश कर्तनालय, सलून्स आपले बंद होते. प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे जे पुरुष होते, स्त्रियांचे मोठे केस जनरली असतात, विशेष करून पुरुषांच्या डोक्यावरती केस खूपच जास्त वाढलेले होते. तेवढाही भार आपण 1-2-3 महिने सहन नाही करू शकलेलो. आणि शंकरांच्या डोक्यावरती एवढ्या मोठ्या जटाचा भार ठेवलेला आहे, तर त्याला जटाजूट धारीन असं म्हटलेलं आहे. मग शंकर या जटाजूट धारीन असं का म्हटलेलं आहे? तर शंकर आपली पुण्य आणि आपली पाप सगळे धारण करत असतो. विशेषत्वाने शिव हे तत्व असं आहे की आपल्यातलं जे जे सगळं वाईट आहे
ते सगळं तो धारण करतो आणि त्या जटेमध्ये बंद करून ठेवतो, जे कोणालाही दिसणार नाही. कोणत्याही कॅमेरामध्ये आपल्याला ते टिपता येत नाही. भक्तांची सगळी पाप, भक्तांचा सगळा ताप तो हरण करून घेतो आणि तो कोणालाही दिसणार नाही अशा त्याच्या जटाजुटांमध्ये धारण केलेला असतो. दुसरं आहे की भगवंताच्या मस्तकामध्ये अनंत विचार चालू असतात. एवढ्या मोठ्या सृष्टीचं ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करायचं, चालक म्हणून काम करायचं, ते खूप कार्य त्यांना करावे लागतात. आणि सगळेच कार्य, सगळेच विचार, सगळेच प्लॅन काही असे नसतात की जे ओपन ठेवायचे. तर मग त्याच्यासाठी सुद्धा त्याला जटाजूट धारण म्हणजे ते त्याचे विचार, त्याचे ते प्लॅन तो त्या जटाजुटामध्ये लपवून ठेवतो आणि ते कोणत्याही कॅमेरामध्ये आपल्याला दिसू शकत नाही असंही आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे आपल्या त्यांनी विशेषण वापरलेली आहेत. त्वमेकम जगद्व्यापकम विश्वरूपम. त्वमेक म्हणजे तू एकच आहेस, या जगात तू एकमेव आहेस. की तुझी भक्ती केली, तुझी निरपेक्ष भक्ती केली की माझ्या जीवाचं कल्याण होईल. मला पुन्हा पुन्हा या जीवन मरणाच्या चक्रात अडकावं लागणार नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी मोक्ष या पुरुषार्थाची प्राप्ती मला होईल. म्हणून तू या जगात एकच आहे असं म्हटलेलं आहे. एकीकडे त्वमेकम असं म्हटलेलं आहे आणि पुढे जगद्व्यापकम असं म्हटलंय. संपूर्ण जगात तू आहे. जसं आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की गिरीशम आणि गणेशम. गिरीशम हा एकांतवासात तपश्चर्या करणार आहे, तर गणेशम समूह जीवनात जाऊन देव कार्य करणार आहे, भक्तीचं काम करणार आहे. तसे इथे त्वमेक हो आणि जगद्व्यापक हो दोन्ही विशेषण वापरली आहेत की तू जगाला व्यापून टाकणारा आहेस. जगाला व्यापणारा तू आहेस आणि या जगामध्ये तू एकच आहेस. पुढे विश्वरूप असंही विशेषण तिथे वापरलेलं आहे. तू विश्वाचं रूप आहे, म्हणजे विश्व चालवणारा तू आहेस. विश्व चालवण्याचं सामर्थ्य तुझ्याकडेच आहे आणि म्हणून विश्वरूप असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये त्वमेक तू एकच आहेस. पण तू एक आहे हे केव्हा आपण म्हणू शकतो, जेव्हा दुसरा कोणीतरी आहे. म्हणजे एकाच्या पुढे जेव्हा 2, 3, 4 संख्या असतात तेव्हा त्या एकाला महत्व प्राप्त होतं. फक्त एक असून चालत नाही. एकावरती किती शून्य आहेत तेव्हा त्या अमाऊंटचं महत्व वाढलेलं असतं. म्हणून फक्त एक नाहीये तर दुसरा आहे, दुसरा आहे म्हणून एकाला महत्व आहे. जसं पार्वती परमेश्वर, अर्धनारी नटेश्वर, उमा महेश्वर एक आहे म्हणून दुसरा आहे. पती आहे म्हणून पत्नीचं महत्व आहे, पत्नी आहे म्हणून पतीचं महत्व आहे. गृहस्थाश्रमामध्ये एक आहे म्हणून दुसरा आहे, म्हणून दुसऱ्यामुळे एकाला महत्व प्राप्त होतं. म्हणून त्वमेकम जगात तू एकच आहेस आणि एकच आहेस, पण दुसरा असल्याशिवाय तुझ्या एक असण्याला महत्व प्राप्त होत नाही. म्हणून तू जगद्व्यापक आहेस. सृष्टीतल्या प्रत्येक घटकामध्ये तू आहेस. देव आहे आणि झाडं आहेत, देव आहे आणि पर्वत आहे, देव आहे आणि नद्या आहेत, देव आहे आणि मनुष्य सृष्टी आहे. प्रत्येक घटकाला दुसरा आहे म्हणून देव आहे. म्हणून अद्वैतवादाकडून अद्वैतवादाकडे जाणारी ही दोन विशेषण आपल्या इथे वापरलेली आहेत. आणि विश्वरूप तू एकच आहेस, तू जगाला व्यापलेला आहेस म्हणजे तू विश्वाला व्यापलेला आहेस. म्हणजे संपूर्ण विश्वात तुझंच रूप आहे. कोणताही घटक बघा त्या घटकामध्ये तू व्यापून राहिलेला आहेस. प्रत्येक घटकामध्ये देव आहे असं जेव्हा आपण म्हणणार, म्हणजे पक्ष्यांमध्ये देव आहे, प्राण्यांमध्ये देव आहे, वृक्षांमध्ये देव आहे, माणसामध्ये देव आहे, जेव्हा आपण म्हणतो म्हणजे पशु गौरव, पक्षी गौरव, प्राणी गौरव, निसर्ग गौरव आणि मनुष्य गौरव हे भाव जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होतील त्या सगळं जग आपल्याला भक्तिमय वाटायला लागेल. त्याच्यासाठी आपल्याकडे कोणतीही भौतिक सुख असण्याची गरज नाही. मी श्रीमंत आहे तर मी गरीब आहे हे बघण्याची गरज नाही. मी मालक आहे तर मी मजूर आहे, नोकर आहे
हे बघण्याची गरज नाही. मी आहे तसाच तू आहे. माझ्या शरीरात जसा भगवंत आहे तशाच तुझ्या शरीरात भगवंत आहे. आणि फक्त माणसाच्याच नाही तर सृष्टीतल्या प्रत्येक घटकामध्ये आहे. बघा, झाडामध्ये देव आहे असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा वृक्षगौरव प्रस्थापित होतो. मग फक्त 15 ऑगस्टला वृक्षारोपण केलं की आपलं काम संपणार नाही. तर जे झाड मी लावलेलं आहे त्या झाडाची मी माझ्या मुलाला वाढवतो, तसं मी त्याची जोपासना करेन, तसं मी त्याचं संगोपन करेन. रोज संध्याकाळी आपण घरी आलं की त्या झाडाला विचारा, कसा आहेस तू, हाऊ आर यू. असं म्हटलं की असं वाटतं की झाड काय माझ्याशी बोलणार आहे का. पण पाणी घालताना त्याची माती व्यवस्थित करताना झाडाला जो आपण स्पर्श करतो तो त्या झाडाला जाणवतो. झाड ही सजीव असतात. घोड्याच्या पाठीवरती जसं आपण थाप मारली, मालकाने थाप मारली तर घोड्याला छान वाटतं. दुसऱ्या कोणी थाप मारली की घोडा लाथ मारतो. मग त्यांना तो स्पर्श जाणवतो. मग ते प्रेम त्यांच्या प्रती जेव्हा आपण उभं करू तेव्हा जीवो जीवस्य जीवनम या नियमानुसार सृष्टी चालू राहील. आणि मग जगद्व्यापकम विश्वरूपम ही विशेषणं तिथे सार्थ होणार आहेत. आणि शेवटी शंकराचार्य म्हणतात, प्रसिद्ध प्रसिद्ध. मोठ्यांना त्यांनी आरोळी ठोकलेली आहे. हे सगळे गुण आहेत, या गुणांकडे मी वाटचाल करत आहे. आता तरी भगवंता तू माझ्यावरती प्रसन्न हो. जसा एखादा शोध लागला की शास्त्रज्ञांनी जोरात बोललंय युरेका युरेका की येस आय गॉट इट. ही जी प्रचंड आनंदाची उन्मादाची भावना आपल्या जीवनात असते तीच भावना शंकराचार्यांच्या भक्तीच्या उच्च अवस्थेत, ज्ञानाच्या उच्च अवस्थेत निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि मग भगवंत सांगतायत, भगवंता तू पूर्ण रूप आहेस आणि तू आता प्रसिद्ध प्रसिद्ध, तू आता माझ्यावरती प्रसन्न हो. मी हे सगळं असं इतकं उत्तम पद्धतीने तुझं काम केलेलं आहेस, तू प्रसन्न होणं झालाच पाहिजे. आपण कसं म्हणतो, मी इतका छान पेपर लिहिलेला आहे त्या मला आउट ऑफ मार्क मिळालेच पाहिजेत. तसं उच्च अवस्थेपर्यंत गेलेल्या साधकाची ही अवस्था आहे. मी या उच्च अवस्थेपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मी अर्थतेने, व्याकुळतेने आणि हक्काने तुला हाक मारलेली आहे. जसं कुंतीचं उदाहरण आपल्याला इथं बघता येईल की भगवान कृष्ण जेव्हा कुंतीला सांगतात तुला काय हवंय ते माग, त्या कुंती सांगते की आमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा संकट येऊ दे. त्या कृष्ण म्हणतात तू काय वेडी झालीस काय, संकट काय मागते. तर फक्त विपदच तू सन्निहिता. हा संकट आले हीच भगवंताची आठवण होते. म्हणून आम्हाला संकट आमच्या जीवनात आली पाहिजे. आणि मग भगवंताची नामस्मरणापासून ज्ञानाच्या उच्च अवस्थेपर्यंत, नामस्मरण ही पहिली अवस्था झाली भक्तीची. आणि तिथून पुढे काही व्रत करायचे, काही नियम करायचे, मग तपश्चर्या करायची, काही उपासना करायची. आणि तिथून पुढे हळूहळू हळूहळू प्रवास करत भौतिक सुखांपासून दूर होऊन विकारांवरती निग्रह ठेवून इंद्रिय निग्रह प्राप्त करून सविकल्प समाधीकडून निर्विकल्प समाधीकडे वाटचाल केलेला, ज्ञानाच्या उच्चावस्थेप्रत गेलेला पोचलेली जो भक्त असतो, जो साधक असतो, तो भगवंताला हक्काने सांगतो आहे, देवा आता तू प्रसन्न हो. प्रसिद्ध प्रसिद्ध हे आनंदाचे उद्गार आहेत. हे तुझं सगळं काम करून मला खूप आत्मिक सुख प्राप्त झालेलं आहे. भौतिक सुखांच्या पलीकडे मी गेलेलो आहे. आता हे सगळं आत्मिक सुख मला प्राप्त झालेलं आहे. माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत, आता सर्व मागण्या संपलेल्या आहेत. माझ्या जीवनाची परिपूर्ती झालेली आहे. आणि आता तू माझ्या जीवनाचं, माझ्या आयुष्याचं, माझ्या जीवाचं काय करायचं ते तूच ठरव. तुझ्या हाती मी सगळं सोपवलेलं आहे. हे सगळं ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस कडून सब्जेक्टिव्ह हॅपीनेस कडे गेल्यानंतर शंकराचार्य भगवंताला सांगतायत, हा तृप्तीचा ढेकर त्यांनी दिलाय. प्रसिद्ध प्रसिद्ध, या पुढचं माझं आयुष्य हे माझ्यासाठी नाहीच आहे भगवंता, फक्त तुझ्यासाठी आहे. आणि तू जे सांगशील, जसं सांगशील तसं मी करणार आहे. अशी एक आर्त प्रार्थना, तृप्तता आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून
व्यक्त केलेली आहे. इथे आपला 4था श्लोक पूर्ण झालेला आहे. त्रिशूलाचं महत्व सांगितलेलं आहे. त्रिशूल हे जसं शस्त्र आहे तसं दोष हरण करणार आहे, हे आपण विशेषत्वाने इथे लक्षात ठेवायचं आहे. शस्त्र आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण आपल्यामध्ये जे दोष निर्माण होतात, कर्मामध्ये दोष निर्माण होतात, गुणांमध्ये दोष निर्माण होतात, प्रयत्न करण्यामध्ये दोष निर्माण होतात, या सर्व दोषांचं हरण करणारा भगवंताचा त्रिशूल हे एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या श्लोकाबद्दल जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. आपण डमरू बद्दल विचार केलेला आहे, त्रिशूलाबद्दल विचार केलेला आहे, अर्धमौली चंद्रमौळी म्हणजे अर्धे चंद्रकोर का असते याच्याविषयी पण विचार केलाय. शंकराचं रूप आणि साधक